आज जालन्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. आपल्यासोबत जालन्याचे महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर आहेत. साहेब, ग्रामीणमध्ये फिरताय, शहरामध्ये फिरताय, कसं वातावरण एकंदरीत वाटतंय? यावेळेस अत्यंत पॉझिटिव्ह आणि विकासाच्या संदर्भातलं वातावरण जाणवतं आणि मला असं वाटतं की हे विकासाची कामं विजयाकडे घेऊन जातील मला. भाऊ, कुठेतरी महायुतीचं सरकार येण्यासाठी 175 जागा निवडून येतील असं काही बोललं जातंय. त्याचे काही आकडे समोर येते. काय वाटतं, महायुती सरकार किती जागा घेऊन या वेळी निवडून येईल? नाही, आता काही टीव्हीवर सर्वे मी बघितला, त्यावर दाखवलं की 150 पेक्षा जास्तीच्या जागा या ठिकाणी येतील युतीच्या. त्यामुळे सरकार बनेल अशी 100% शाश्वती आम्हाला. भाऊ, आज सकाळी तुम्ही जुन्या मित्रांची भेट घेतलेली आहे. काय ठरलंय, काय चर्चा झाली भेटीमध्ये? नाही, आता हे बघा, निवडणुका आहेत आणि आम्ही युतीमध्ये लढतो. तो साहजिक आहे की एकमेकाला भेटलं पाहिजे आणि आम्ही सर्व सोडून आज या ठिकाणी एकत्र आलो. मागचं काही काढायचं नाही, बाकी काही बोलायचं नाही आणि इथून पुढं सर्वांनी मिळून एकत्रपणे ज्या पद्धतीनं घट्ट नातं आमचं होतं ते नातं पुढील काळामध्ये सुद्धा टिकून ठेवायचं आणि महायुती ज्या ज्या ठिकाणी आमचे उमेदवार आहेत त्या सर्व ठिकाणी ते निवडून आणण्याच्या संदर्भात आम्ही दोघांनीही निर्णय केलेला आहे आणि मी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो. भाऊ, लोकसभा निवडणुकीमध्ये कुठेतरी तुमच्या दोघांच्या संबंधामध्ये तणाव निर्माण झालेला होता. एकमेकाकडनं काही बोललं जात होतं. मात्र आता विधानसभेच्या तोंडावर तुम्ही भेट घेतलेली आहे. ते स्वतः म्हणलेत की मी तुमच्या प्रचारासाठी येणार आहेत. नाही, आता त्या सर्व कटुता संपलेल्या आहेत. कुठंही कटुता आम्ही या ठिकाणी ठेवलेली नाही आणि मला असं वाटतं की मनातून एकदा कटुता संपले की मग बाकी सर्व प्रश्न संपतात. मला असं वाटतं की कटुता संपले की बाकी प्रश्न सर्व संपलेले आहेत आणि त्यामुळे आता पुन्हा एक घट्ट नातं ज्याला म्हणता येईल ते घट्ट नातं आमचं पुन्हा निर्माण होईल पारिवारिक. आणि अर्थात आता आमची मुलगीच धनुष्यबाणा कोण उभा आहे, मुलगा आमचा कमळावरती उभा आहे आणि त्यामुळं त्यांची जबाबदारी अर्जुन खोतकरला पुढे घेऊन जाणं आणि निवडून आणणं. आता मुलगीच एक धनुष्य आणि कमळ घरामध्ये असल्यामुळं काय प्रश्नच नाही. आता एक नातं घट्ट झालं. भाऊ, जालन्यामध्ये जे तुमचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत ते सारखं सगळ्या भाषणामध्ये म्हणतात जालना भयमुक्त करायचा आहे. नेमकी त्यांचा काय आरोप आहे तुमच्यावर? ते प्रत्येक सभेमध्ये भयमुक्त करायचं म्हणतात. नाही, तुम्हाला असं कुठं काही दिसलं का शहरामध्ये? मी का डाकू गुंडा असं काही आहे काय भयमुक्त करायला? म्हणजे भयमुक्त तर याच्यापासून याचा समाज झाला पाहिजे. पद्मशाली समाज किती दहशतीखाली या शहरामध्ये वागतो, याच्यापासून याचा समाज मला भयमुक्त करायचा. बाकीचं सोडा, पण याचा समाज मला भयमुक्त करायचा. भाऊ, आता निवडणुकीला तुम्ही सामोरे जातात. विजयाचा विश्वास देखील तुम्ही व्यक्त केला. कितीची लीड या निवडणुकीमध्ये तुम्हाला राहील आणि किती मताने विजय होणार आहे? नाही, आता ते निवडणुकीचं गणित विजयी होऊ हे निश्चित आहे, पण आता ते लीड किती मिळेल, काय मिळेल, जनरेटा प्रचंड मोठा आहे यावेळेस. खूप चांगलं वातावरण मला दिसतंय आणि विजय तर 100% ठरलेला आहे, पण लीड किती मिळेल, काय मिळेल हा अंदाज मी नाही बांधू शकतो. हे होते महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी सकाळीच माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतलेली आहे. कुठेतरी आमची कटुता जी आहे ती आता संपलेली आहे आणि स्वतः रावसाहेब दानवे देखील अर्जुन खोतकर यांच्या प्रचारासाठी प्रचार सभा घेणार असल्याचं दानवे यांनी यापूर्वीच जाहीर केलेलं आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.